पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। कंट्रोल डीलरवर कुऱ्हाडीने हल्ला। दिग्रस तालुक्यातील मौजा दत्तापूर येथील असलेले कंट्रोल डीलर गौतम परसराम साळवे यांच्यावर दिनांक 15 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान त्याच गावातील 4 आरोपींनी कुऱ्हाडीने हल्ला केला। आमचे थंब तुझ्या मशीनमध्ये लवकर का येत नाही आणि तू शासनाद्वारे आलेली मोफत साडी लवकर का देत नाही या कारणावरून गौतम साळवे यांच्यावर हल्ला चढवण्यात आला। तर ते त्यामध्ये अतिशय गंभीररित्या जखमी झाले। त्यांना प्रथम दिग्रस ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आणि तब्येत जास्त झाल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे पाठवण्यात आले। सध्या त्यांची स्थिती स्थिर असून त्यांच्यावर उपचार चालू आहे। या घटनेचा निषेध म्हणून आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी दिग्रस कंट्रोल डीलर यांनी माननीय तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन सादर करून त्यामध्ये म्हटले की गौतम साळवे यांच्या कुटुंबियांना पोलीस प्रोटेक्शन देऊन आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज कंट्रोल डीलरने आपले निवेदन सादर केले। यामध्ये कंट्रोल डीलर संघटनेचे अध्यक्ष नामदेव पवार, पुंडलिकराव इंगोले, गौतम तुपसुंदरे, जन्नावार, उपलेंचवार आणि शिंगद येथील सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कांबळे हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी गौतम साळवे यांच्या मुलीने दिलेले बयान हे अतिशय महत्त्वाचे आहे, ते ऐकूया त्यांच्याच तोंडून तिने दिलेली आपबीती। मी गौतम साळवे डीलरची मुलगी आहे, राहणार दत्तापूर। थंब उशिरा आला म्हणून त्यांनी आमच्या घरी येऊन मारहाण केला, माझ्या वडिलांवर कुऱ्हाडीने मारहाण केला। आमची ही विनंती आहे की आम्हाला शासनाने न्याय द्यावा। मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।